कहा कि महाविकास आघाड़ी की बैठक के बाद राज्यसभा उम्मीदवार पर अंतिम फैसला लिया जाएगा और रिपोर्ट दिल्ली भेजी जाएगी। फिलहाल किसी का नाम यह सहमति नहीं बनी है। नागपुर के पास एसबीएल विस्फोट मामले में उन्होंने सरकार पर लापरवाही का आरोप लगाते हुए कड़ी कानूनी कार्रवाई की मांग की। वहीं ओबीसी छात्रावासों को महापुरुषों के नाम देने के प्रस्ताव पर उन्होंने कहा कि केवल शाहू, फूले, आंबेडकर और छत्रपति शिवाजी महाराज जैसे महान व्यक्तित्वों के नाम दिए जाने चाहिए। आइए सुनते हैं कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार का विस्तृत बयान। आहे 19 जणांचा मृत्यू झालेला आहे, अत्यंत गंभीर प्रकरण आहे। हे बघा, नागपूरच्या 10 किलोमीटरवर ही सगळी कारखाने आहेत, जवळपास 14 स्फोटकाची कारखाने आहेत। या स्फोटकाच्या कारखान्यामध्ये दरवर्षी काही ना काही घटना होत असतात आणि कामगारांचा मृत्यू होत असतो। ऑल इंडिया म्हणजे भारताचा पेसोदचा जो कंट्रोल किंवा त्याचा हेड ऑफिस आहे तो नागपुरात आहे। त्यांच्या जवळ 10 किलोमीटर अंतरावर हे सगळी स्फोटकं घडत आहेत। मुख्यमंत्री नागपूरचे आहेत आणि ह्या मोठ्या प्रमाणात हा सगळं याचा ऑडिट करण्याचं काम यापूर्वी अनेकदा पत्र राज्य सरकारला, केंद्र सरकारला, पियुष गोयलला, देवेंद्रजी फडणवीसांना दिलं गेलं की ऑडिट करा। हे दरवर्षी अशा घटना होत आहेत, त्यावर सरकार काही गांभीर्यानं लक्ष घातल्याचं दिसत नाही। म्हणून आज जरी आकडा 20 वर गेला असेल आता मृतांचा, पुन्हा 7-8 लोक 75% अधिक गंभीर स्वरूपाचे जखमी आहे। हा विषय आता आम्ही हाऊसमध्ये घेऊ, अधिवेशनात घेऊ आणि सरकारला यावर उत्तर मागू। आम्ही स्थगन दिलेलं आहे आणि स्थगनच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करून सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल। इतक्या मोठ्या घटना घडत असताना सरकार गपचूप कसं असतो? पैशाने काही जीव खरेदी करता येत नाही। तुम्ही मदत केली मोठ्या प्रमाणात, ही मदत केली, ती मदत केली, एवढे कोटी दिले, एवढे लाख दिलेत, याच्याने काही जीव परत येणार आहे? तिथल्या सेफ्टीच्या दृष्टीनं, तिथल्या ऑडिटच्या दृष्टीनं सरकार काय प्रयत्न करत आहे? 10 किलोमीटरवर हा पेसोचा ऑफिस, या ठिकाणी त्याचं ऑल इंडियाचं ऑफिस नागपुरात असताना या घटना घडतात। मुख्यमंत्री नागपूरचे असताना दरवर्षी 2-4 घटना घडत असतात आणि लोकांचा जीव जातो। ही तर प्रचंड मोठी घटना आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे। सदृश्य मनुष्य नाही, खून केला आहे त्यांनी। ह्या जे सेफ्टीशी जे नेग्लिजन्सी झाली असेल तर त्यांनी त्यांचा खून केला आहे। त्या सगळ्या जे आता हे सगळे आहेत या कारखान्यामध्ये ज्या काही त्रुटी आढळून आल्या आहेत त्यांच्यावर त्यात त्वरित उपाययोजना केली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे। हा विषय आम्ही लावून धरू हाऊसमध्ये। आता आम्ही स्थगन दिलेलं आहे। मागासवर्गीय वसतिगृह होते त्यांचे आता नामकरण जे आहे ते महापुरुषांचे केले जाणार असं विचार नाही, छान आहे। महापुरुष कोण? भाजपच्या लेखे हे त्यांनी ठरवून सांगावं। हां, नाहीतर महापुरुष म्हणून भलते आणतील। भारतातले, महाराष्ट्रातले महापुरुष हे फुले, शाहू, आंबेडकर, बाबासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत, शाहू आहेत, छत्रपती शाहू आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत, आम्ही त्यांना मानतो, गाडगे महाराज आहेत। ही संतांची भूमिका आहे, संतांची नावं द्या। गोरा कुंभार असेल, तुमचा अनेक संत महाराष्ट्रात आहेत, त्यांची नावं द्या, पण महापुरुषांचीच नावं दिली पाहिजेत। महापुरुषांच्या ठिकाणी भलतीच नावं येऊ नयेत, हे सरकारकडून आमची अपेक्षा आहे। थँक्यू भाऊ।